चला आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण फुलकोबीची रेसिपी पाहणार आहोत। सगळ्यात आधी मी 250 ग्रॅम फुलकोबी घेतली आहे। छान त्याला कट करून घेतला आहे। याच्यानंतर छान आता याला वॉश करून घेतला आहे। फुलकोबीमध्ये तर घरचे काही बेसिक मसाले ऐड करून घेऊ। अर्धा टीस्पून हळदी पावडर, अर्धा टीस्पून लाल मिर्च पावडर, अर्धा टीस्पून किचन किंग मसाला, 1 टीस्पून धनिया पावडर, अर्धा टीस्पून गोडा मसाला, 2 चम्मच कॉर्नफ्लोअर। छान याला मिक्स करून घ्यायचं। फुलकोबीला मसाल्याची कोटिंग छान झाली पाहिजे। छान कोटिंग करून घ्यायचं याला। आणि अर्धा टीस्पून मीठ छान मिक्स करून घ्यायचं। नंतर याला 10 मिनिट झाकून ठेवून द्यायचं। भाजीसाठी आता आपण मसाला तयार करून घेऊया। 1 इंच अद्रकचा तुकडा, 10-12 लसूण कळ्या, थोडा सांबार आणि 1 टमाटर मी रफली चॉप करून घेतलाय तो, 1 चम्मच पांढरी तीळ आणि 1 चम्मच शेंगदाणे, 1 टीस्पून जिरा। चला आता मिक्सरला आपण छान बारीक करून घेऊया। आपण आता थोडं तेल घालून घेतलंय कढईमध्ये। याला आता 10-15 मिनिट झालेले आहे। आता याला छान तेलामध्ये फ्राय करून घेऊ। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं। चला आता फ्राय करून घेऊया याला। मीडियम गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घेऊ। म्हटलं तुझ्या मोबाईलमध्ये ऐकून फुलकोबी झालेली आहे। आता याला आपण काढून घेऊया। ह्याच तेलामध्ये आता 2 तेजपान, 1 मोठी विलायची आणि 1 छोटी विलायची, 1 स्टार फूल आणि 4-5 मिरे
अर्धा टीस्पून जिरा पावडर, जिरं छान याला होऊ द्यायचं. आणि 2 मीडियम साईजचे मी कांदे बारीक चॉप करून घेतले होते ते घालून घेऊया. याला छान तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला छान झालेला आहे ब्राऊन. उभा होते कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. याच्यामध्ये आता घरचे काही बेसिक मसाले ॲड करून घेऊ. 2 टीस्पून लाल मिर्च पावडर, अर्धा टीस्पून हळदी पावडर, 1 टीस्पून गोडा मसाला, 2 टीस्पून धनिया पावडर, आधा टीस्पून किचन किंग मसाला, आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चम्मच. छान आता तेलामध्ये मसाल्याला होऊ द्यायचं. मीडियम गॅसवर. कलर पूर्ण गेला. मसाले झाले आहे. आपण जो आता अद्रक लसणाचा आणि टमाटर वगैरे याचा पेस्ट करून ठेवला ते ॲड करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं गरम पाणी काढून घेतलं आहे ते ॲड करून घेऊया. याला आता छान होऊ द्यायचं. कढईला तेल सुटेपर्यंत. झाकून मीडियम आचवर होऊ द्यायचं. याला कढईला तेल सुटेपर्यंत. मसाला ऑलमोस्ट झालेला आहे. हे बघा कसं कढईला तेल सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे फुलकोबी फ्राय करून ठेवली ते ॲड करून घेऊया. याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि पुन्हा याला फुलकोबीला तेलामध्ये छान होऊ द्यायचं मीडियम आचवर. चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं.
आधी पण आपण कोबीमध्ये मसाले घालताना मिक्स ॲड केलं होतं, त्या पद्धतीने आता मीठ ॲड करून घ्यायचं. हे बघा छान कढईला तेल सुटलं आहे. याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ॲड करून घेऊया गरजेनुसार. त्याला आता छान होऊ द्यायचं झाकून मिडियम गॅसवर. भाजी शिजायला 10-15 मिनिट लागते. त्याला आता झाकून आपण शिजून घेऊया. भाजी आपली ऑलमोस्ट झालेली आहे. ही बघा. भाजी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला सांबार घालून घेऊया. हे बघा चमचमीत तरीदार आपली भाजी तयार आहे. याला आता छान आपण सर्व करून घेऊया. ही बघा तयार आहे आपली फुलकोबीची भाजी. चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीची भाजी आहे. एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद.